दैनिक सामनाला दिलेल्या उद्धव ठाकरेंच्या मुलाखतीचा पहिला भाग प्रदर्शित झाला आणि या मुलाखतीमधनं उद्धव ठाकरे यांनी भाजपसह एकनाथ शिंदे यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला। विजय मेळाव्याचा संदर्भ देत ठाकरे ब्रँड संपणार नाही असं उद्धव ठाकरे यांनी म्हटलं, तर ठाकरे ब्रँडचा बाजार उठला असा पलटवार महायुतीने केलाय। बघूया। ठाकरे म्हणजे महाराष्ट्राची आणि मराठी माणसाची आणि अर्थातच हिंदू अस्मितेची ओळख आहे। सध्या ठाकरे ब्रँड हा काही ग्राहकांना पसंत येत नाहीये, मतदारांना पसंत येत नाही, एवढंच आहे। काही ब्रँड म्हणजे आता काही नाही, आता हिंदुत्वाचा ब्रँड फक्त आमच्याकडे आणि राज ठाकरेंकडे आहे। महाराष्ट्राच्या राजकारणातला ब्रँड 20 वर्षांपासून विभागलेला ब्रँड ठाकरे मराठीच्या मुद्द्यावरती एकत्र आला, पण हाच ठाकरे ब्रँड संपवण्यासाठी अनेक बँड वाजत असल्याचा आरोप उद्धव ठाकरेंनी केलाय। तर सुधीर मुनगंटीवारांनी ठाकरे ब्रँडला वस्तूची उपमा देत तो आता बाजारात चालत नाही असा टोला लगावला। ठाकरे म्हणजे महाराष्ट्राची आणि मराठी माणसाची आणि अर्थातच हिंदू अस्मितेची ओळख आहे। तर ही ओळख पुसून टाकण्याचा जो कोण प्रयत्न करेल, आजपर्यंत अनेक आले आणि अनेक गेले, पुसू इच्छिणारे पुसले गेले किंवा जनतेने पण असं काय आहे ठाकरे ब्रँड मध्ये? आता ते मी कसं ही सांगू? तुमची तिसरी पिढी हा ब्रँड घेऊन राजकारणात आणि समाजकारणामध्ये आहे। ते आम्ही कसं सांगणार? हे जनतेने सांगायला पाहिजे। आता आज तर माझ्याकडे काहीच नाहीये, तरी सुद्धा कुठेही गेलो तरी अत्यंत प्रेमाने आणि आपुलकीने लोक स्वागत करतात, बोलायला येतात। पराभवावर पराभव, पराभवावर पराभव, पराभवाचे चटके बसतात तेव्हा आपल्याला सर्व ठिकाणी शेंदूर गावगेच दिसतात। तो ब्रँड आता बाजारात चालत नाही, एवढंच आहे। ब्रँड का नाही राहत? अनेक ब्रँड आहे बाजारामध्ये, पण प्रत्येक ब्रँड चालतो असं नाही आहे। सध्या ठाकरे ब्रँड हा काही ग्राहकांना पसंत येत नाहीये, मतदारांना पसंत येत नाही, एवढंच आहे। ज्या दिवशी सोनिया गांधींच्या पायाजवळ जाऊन हिंदुत्व घाण ठेवलं, त्या दिवशी उद्धव ठाकरेंचं अस्तित्व संपलं। तर हे ब्रँड म्हणजे आता काही नाही, आता सगळं पितळ उघडं पडलंय त्यांचं। आता हिंदुत्वाचा ब्रँड फक्त आमच्याकडे आहे आणि राज ठाकरेंकडे आहे। वरळीमधल्या मेळाव्यात उद्धव ठाकरे यांनी पुष्पा सिनेमातील डायलॉग मारत एकनाथ शिंदे यांच्यावर टीका केली। गद्दार दाढीवरनं हात फिरवत म्हणतायत उठेगा नाही साला असा टोमणा लगावला। दरम्यान मी अर्ध्या दाढीवरनं हात फिरवल्यानं आडवे झाले, पूर्ण दाढीवरनं हात फिरवला असता तर काय होईल असा इशारा शिंदे यांनी दिला होता। यावर उद्धव ठाकरेंनी प्रत्युत्तर देत आता शिंदेंची अर्धी दाढी जनताच भादरेल असा घणाघात केलाय। किती लाचारी करायची? म्हणजे तो पुष्पा पिक्चर पाहिल्यात तुम्ही सगळ्यांनी, दाढीवरनं हात फिरवून झुकेगा नाही साला, तसे हे गद्दार म्हणतात उठेगा नाही साला, कुछ भी बोलो उठेगाही नाही। अरे कसा उठणार? आहे का तुझ्याकडे उठण्यासारखं? म्हणजे विचार मी म्हणतोय। आता मी बोललो, मी अर्ध्याच दाढीवर हात फिरवला होता 3 वर्षापूर्वी 2022ला, तेव्हा ते आडवे झाले, तेव्हापासून अजून सावरलेच नाहीत, आडवेच आहेत। आणि जर दाढीवर पूर्ण असा हात फिरवला असता तर काय झालं असतं याचा विचार त्यांनी करावा। काय म्हणाले, फ्लॉवर का फायर, ते पुढच्या निवडणुकीमध्ये कळेल। मिंदे म्हणतात दाढीवाले, मी फक्त अर्ध्या दाढीवरून हात फिरवला, तेवढी राहिलं नशीब समजा। पूर्ण दाढीवरून हात फिरवला तर काय होईल? कोणा त्यांचं असं ते म्हणतात। म्हणजे आपल्याला आव्हान आहे त्यांचं। जाऊ दे हो। आणि बघा, अर्धा दाढीत इतकी ताकद कोणी निर्माण केली आहे? नाही, मुळामध्ये आता त्यांनी जास्त बोलू नये, त्याने लोक त्यांची बिन पाण्याने करतील, राहिल्या अर्धी ती पण करतील। महाविकास आघाडीला लोकसभा निवडणुकीमध्ये महाराष्ट्रात भरघोस यश मिळालं होतं, पण त्यानंतर अवघ्या 6 महिन्यात राज्यात पार पडलेल्या विधानसभा निवडणुकीमध्ये महाविकास आघाडीला हे यश जपता आलं नाही। या पराभवावर उद्धव ठाकरे यांनी परखड मत मांडलंय। लोकसभेचं यश मविया नेत्यांच्या डोक्यात गेल्यानं विधानसभेला पराभव झाला असा टोला काँग्रेस आणि शरद पवारांच्या राष्ट्रवादीला उद्धव ठाकरेंनी लगावला। विधानसभेच्या वेळेला काय झालं, शेवटच्या दिवसापर्यंत खेचाखेच चालू राहिली। हा मतदारसंघ तुला, हा मतदारसंघ मला, हा तुला, हा मला, हा तुला, हे तू मैमय हे शेवटच्या क्षणापर्यंत झालं। त्याचा दुष्परिणाम हा साहजिकच जनतेमध्ये असं झालं, अरे हे आत्ताच जर काही खेचाखेची असेल तर नंतर काय होणार?
आणखीन एक महत्वाचा विषय असा झाला की लोकसभेच्या वेळेला मी प्रचार सुरू केला होता साधारणतः फेब्रुवारीत. तेव्हा काय होतं, माझ्यासमोर उमेदवार होते माझे, पण निशाणी नव्हती. चिन्ह नव्हतं. विधानसभेच्या काय वेळेला काय झालं, निशाणी होती पण जागा कोणत्या, आणि मी त्याच्यानंतर जागा मिळाल्यानंतर उमेदवारी कोणाला देणार हे निश्चित नव्हतं. तर ही जी काय तुतू मैमे झाली ही स्वीकारली पाहिजे. आपल्याकडनं झालेली मोठी चूक होती आणि ती जर का चूक परत करायची असेल तर मग त्या गोष्टीला एकत्र येण्याला काही अर्थ राहत नाही. सगळ्यांच्या डोक्यात ते हवा गेली होती. ते उद्धवजींनी मान्य केलं, मी पण मान्य करतो. आम्ही बैठकामध्ये जो वेळ घालवला त्यावेळेस लोकसभेची निवडणूक जिंकल्यानंतर असं वाटतं की अनेकांना वाटलं की आता मीच मुख्यमंत्री होणार आहे. अनेकांना वाटलं त्यात म्हणजे पहिले सत्ता आणण्यासाठी प्रयत्न करायला पाहिजे तर पहिले पदावर खुर्ची ठेवून प्रयत्न करत होते. हे पण नुकसानीचंच कारण आहे. उद्धव ठाकरेंनी मुलाखतीच्या पहिल्या भागातनं पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शहा, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला. तर या मुलाखतीवर सत्ताधाऱ्यांनी सुद्धा जोरदार पलटवार करत उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केली आहे. आता मुलाखतीच्या दुसऱ्या भागाकडे राज्याचं लक्ष लागलंय. राज ठाकरेंना युतीसाठी उद्धव ठाकरे थेट टाळी देणार का, हा प्रश्न उपस्थित होतोय. निखिल चव्हाणसह पद्मेश पवार, पुढारी न्यूज, मुंबई.